तर अजित पवार यांची शपथ घेऊन सांगतो की आमचं या संदर्भातलं बोलणं झालेलं होतं। फडणवीसांच्या दाव्यानंतर शशिकांत शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। अजितदादांच्या निधनानंतर आम्हाला कोणताही राजकीय फायदा उठवायचा नाही। 12 तारखेला स्वतंत्र बैठका घेऊन निर्णय घेण्याचा विचार झालेला होता असंही शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या निर्णयावरती हा जो दावा केला त्याला शशिकांत शिंदेंनी उत्तर दिलंय। त्यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझा सोबत फोनवरून संवाद साधला, त्यावेळेला ते काय म्हणालेत आपण बघूया। दोन मुद्दे सांगले आणि मी फार प्रामाणिकपणे बोलतो। माझं आणि अजितदादांचं आणि आमच्या सगळ्यांचं भावनिक नातं होतं। मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, ही चर्चा झाली होती तर झाली होती। अजितदादांनी कोणाची चर्चा केली का नाही केली याच्याची आम्हाला काय माहिती नाही। ज्यावेळेला दादा यायचे त्यावेळेला चर्चा व्हायची, तेव्हा आम्ही प्रांताध्यक्ष आणि तुमच्या लोकांशी बोलला का तेवढे मी बोललेलो आहे, तुम्ही काळजी करू नका, मी निर्णय घेणार आहे, मला याच्या संदर्भामध्ये काही काळजी करायची गरज नाही, आपण निर्णय घ्यायचा हे बोलले। परत तुम्ही तुमच्या मित्र पक्षांची चर्चा झालेली आहे का, मी वरिष्ठांशी बोललो, एवढं ते बोलल्यानंतर आम्ही असं धाडस करत नाही ना, तुम्ही कोणाशी बोललाय आम्हाला नावं सांगा त्यांची वगैरे। आता कोण डिनाय करताय याचा आम्हाला घेणं देणं नाही आणि आम्हाला त्याचा भावनिक राजकारण करायचं नाही, आम्हाला काय राजकीय स्वार्थ साधायचा नाही। आम्ही आमची इच्छा 12 तारखेची जी मीडियाने विचारल्यानंतर आम्ही विलिनीकरणाचं काय होणार याच्या संदर्भात आम्ही आमचे मुद्दा मांडला होता। करायचं नाही करायचं आता हा त्यांच्या पक्षाचा लुकआउट आहे। आम्ही फक्त अजितदादांची अंतिम इच्छा म्हणून जी भावना होती ती व्यक्त केली, त्यात आम्हाला काय फायदा राजकीय स्वार्थ घालायचा। पवार साहेबांची भूमिका स्पष्ट होत तरी सुद्धा आम्हाला वाटलं, आम्ही भूमिका मांडली। आता याचं स्पष्टीकरण ते पण म्हणतायत की हे करायचं असेल किंवा नाही करायचं असेल त्या पक्षाने ठरवावं, आमच्याशी चर्चा करावी। आता एका बाजूला हे असं म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात की त्या पक्षाचं कोण नेतृत्व करावं, कोण निर्णय घ्यायचा हा त्यांनी करावा। आता दोन्ही बाजूनी बोलणं योग्य नाही, पण असो, आम्हाला हा विषय इथपर्यंत आम्ही आता मर्यादित ठेवतोय। आम्ही आमची भावना त्यावेळेला व्यक्त केली, या विषयावर आता परत आम्हाला चर्चा करण्याची गरज नाही असं मला वाटतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।